वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गणेशाय नमः। अनन्यत्वी मनवून पहिल्यापासूनच घ्या। हृदय अंतरात्म सर्वज्ञ त्याचे बुद्धींद्रिये सज्ञान तेने काया वाचा मने नमन अनन्य शरण गजेंद्र। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे शरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाईशी देई प्रेम काही कळा। भगवान रामराया आद्य रामायणाचे करते भगवान वाल्मिक जनार्दन स्वामी नाथराया आदिनाथ गुरु भगवान शिव सर्व श्रोता वर्ग या सर्वांच्या चरणाला प्रणिपात करून रामकथेच्या अनुसंधानामध्ये नाथरायांनी लंका सोन्याची कशी झाली ह्या श्रोतेच्या प्रश्नासाठी म्हणून रामायण थोडं बाजूला ठेवलं आणि श्रीमद भागवतातली गजेंद्र मोक्ष कथा घेतलेली आहे। त्याचं चिंतन आपण कालच्या पासून ऐकतो। गजेंद्रानं हत्तीतला इंद्र म्हणजे गजेंद्र उन्मत्ताशावस्थेमध्ये संपूर्ण सृष्टीमध्ये त्याचा दबदबा होता, पण काळ आला की लगेच मग कुठंतरी नमावं लागतं। नकरानं पाय धरला, सगळे त्याला सोडून गेले, कुणीही त्याला सोडवत नाही। मग सगळे ज्या वेळेला निघून जातात आपलं कोणीच नसतं हे लवकर कळत नाही। गजेंद्राला तेही आपल्यासारखंच उशिराला कळलं, हत्ती असून त्याला उशिरा तरी कळलं। आम्हाला ते उशिरा मरलं तरी कळत नाही। गजेंद्राला लवकर कळलं की भगवान परमात्म्याशिवाय कोणी सोडवत नाही। देव कसा आहे गजेंद्राला पशुला काय कळायचंय महाराज, पण एवढं ज्ञान होतं पूर्वजन्माच्या माध्यमातून। कोणीतरी सृष्टीचा चालक आहे, त्याच्या हातामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, आणि असा जर कोणी असणारा ब्रह्मांडाचा चालक असेल तर त्यानं माझ्या हाकेला हाक द्यावी। कोण होईल हा ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके। एवढा विचार करून त्याला नाव माहित नाही देवाचं काही नाही, आणि त्याची बरोबर गोळी लागली, कारण ह्याला बी नाव नाही ना। सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुणतया। गजेंद्र म्हणतो ज्याच्यामुळं बुद्धी सज्ञान होते, ज्याच्यामुळं सर्व इंद्रियाचं चलन होतं, असा सर्वांभूती समसमान स्वरूपानं जो ब्रह्मांडाचा मालक आहे त्याला माझं अनन्यपणानं शरण आहे। अशी गोड ओवी आहे। अंतःकरणातला मुख्य भाग आहे, तिचं नाव आहे बुद्धी, आणि त्या बुद्धीचं काम आहे निश्चय करणं, चांगलं काय ना वाईट काय, हे दोन कामं बुद्धीकडे असतात। मग त्या बुद्धीला जो निश्चय करण्याची शक्ती असते ते भगवंताची असते। बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे। सकळ सिद्धी ज्ञानोबर म्हणतात बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्पारायण अहर्निशी। सगळ्या इंद्रियाचा परमात्मा चालक आहे। थोडं शास्त्राचा विचार केला पंचीकरणाचा तर सगळ्या इंद्रियाला चालवणारे एक अध्यक्ष आहे। सकळ इंद्रिया मन हे प्रधान असू द्या वाजू द्या। सकळ इंद्रिया मन हे प्रधान आणि तेची करी ध्यान विठोबाची। सगळ्या इंद्रियाला चालवणारं मन असतं। त्या गजेंद्र म्हणतो सर्व इंद्रियाची चालना ज्याच्या हातात आहे, म्हणजे सगळी इंद्रिय मनानं चालतात, पण मनच भगवंताच्या ठिकाणी एकरूप झालं। आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया। मन भगवत स्वरूप झालं, किंवा मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले, अशा मन भगवत स्वरूपाला गेलं की उन्मन अवस्थेला जातं। असा मनाचा चालक, बुद्धीचा चालक, इंद्रियाचा नियंता असा जो कोणी असेल, काय म्हणतो गजेंद्र नाव माहित नाही त्याला, असा जो कोणी असणारा करता धरता आणि हरता, तीन लक्षणं असतात भगवंताची। करता म्हणजे सृष्टी निर्माण करता, धरता म्हणजे पालन करता, हरता म्हणजे संहार करता।
या तिन्हीचा जो कोणी दाता आहे त्या प्रभूला माझं अनन्य रूपानं शरणागती आहे. अनन्य या शब्दाचा अर्थ असे, आपण अनेक देवाला शरण जातो, ह्याचा नाही गुण आला तर त्याचा यावा, त्याचा नाही आला तर त्याचा यावा, आणि सगळे देव मग म्हणतात तिकडे गेलाय तर बस वरडत. अन्य आश्रयानाम त्यागो इति अनन्यता. कुणाचीच वाट न पाहता एकाच ठिकाणी नतमस्तक होणं ह्याला म्हणायचं अनन्य. बहुतेक निवृत्तीनाथाचं प्रमाण आहे, जय हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, तरी तुझीच वाट पाहे, तुझीच वाट पाहेगा विठोबा. किंवा देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढबाहो, ही दशा असते. असा एकविधपणानं अनन्य भावानं गजेंद्र असणारा भगवंताला शरण गेला. कारण त्यानं ज्ञानोबराची ओवी ऐकली असेल, ऐशे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, तयाचे काय एक सांगे जे सर्व मी करी. असा प्रभू असणारा अनन्य भक्ताचा पाठीराखा होतो. त्या प्रभूला माझी जी शरणागती आहे त्यानं मला या ग्रहरूपी बंधनातून सोडवावं असा गजेंद्र बोलू लागला. भगवंतासी अनन्य शरणा, होता पालटे देह चिन्ह, इंद्रियांचे विपरीत ज्ञान, तेही लक्षण अवधारा. गजेंद्र म्हणतो की त्या भगवंताला शरण गेल्यानंतर एक काय होतं, फरक काय पडतो, तर पहिलं देहाचं चिन्ह पालटतं आणि दुसरं असतं इंद्रियाच्या ठिकाणी असणारं विपरीत भावना. या विपरीत भावना संपून त्याला सत्य भावनेमध्ये परावर्ती झालं. एवढा झाला अर्थ ओवीचा. तर त्याचं विश्लेषण निश्चित करावं लागतं. देहाचं चिन्ह पालटणं म्हणजे काय, तुकोबऱ्या भगवंताचं नामस्मरण करायचे, देवाला शरण गेले, त्यांची मांडी फाडली तर आतून रक्त न निघालं, कापूस आणि कापूर निघाला, देहचिन्ह पालटलं. म्हणजे हरिपाठ कीर्ती मुखे जरी गायन पवित्रची होय देह त्याचा. नाशिवंत देह सुद्धा नामाच्या चिंतनानं भगवंताच्या शरणागतीनं काय होतो, पवित्र होतो. म्हणजे देहाचं चिन्ह पालटलं, एक झाला अर्थ. दुसरं चिंतन इंद्रियाचं विपरीत भान. आमच्या डोळ्याला जे रूप दिसतं आणि त्या रूपामध्ये आम्हाला जे सुख वाटतं हे विपरीत ज्ञान आहे. ज्ञानोबरायच्या डोळ्याला जिकडं पाहिल्यानंतर जे सुख झालं त्या ते ज्ञानोबरायचं सत्य ज्ञान आहे. ज्ञानोबरायांनी पांडुरंगाकडे पाहिलं पंढरपूरला येऊन, आणि देवाला पाहिल्यानंतर काय म्हणले, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. त्यांना सुख झालेलं हे विपरीत ज्ञान आहे. आमच्याकडे असतं विपरीत ज्ञान. आम्ही एखादा फोटो पाहतो, कोण कशाचे फोटो खिशात ठेवतं, कोण काय करतं, त्याच्यात मला जास्त बोलायची गरज नाही. नाशिवंत देहाकडं आम्ही पाहतो किंवा आपलंच तोंड पाहतो आरशात, किती भारी दिसतंय म्हणतो. अरे पण किती काळ असतं ते, एकदा का तारुण्य गेलं की मग ते पुन्हा राहत नाही त्याचं, मग पुन्हा पस्तावायची पाळी होती, कसा होतो कसा झालो. जे नाशाला चाललेले तिथं सुखाची वस्तुस्थिती नाही, पण तरी सुद्धा आम्ही आरशात बघितल्यानंतर आम्हाला काय होतं, सुख वाटतं. ह्याला विपरीतच म्हणायचं ना. म्हणून जे विपरीत भान आहे ते सुद्धा भगवंताच्या शरणागतीने जातं. याचा अर्थ असे, भगवंताची शरणागती प्राप्त केल्यानंतर त्या साधकाला देव आपलं म्हणतो, आणि जर आपला म्हटलं की मग आपुल्याचा असाचा संभ्रम सोहळा करणे हे गोपाळा ब्रीद तुमचे. आपल्या असणाऱ्या साधकाचा, आपल्या भक्ताचा, आपल्या लढीवाळाचं कल्याण करावं याच्यासाठी परमात्मा त्याचा गुरु होतो. त्याला मिथ्या काय, सत्य काय, पुन्हा अनात्म काय, आत्म काय, दृक काय, दृश्य काय, देव जगत काय, जगदीश्वर काय, जड काय, चेतन काय, हे सगळं ज्ञान देतो. आणि त्या ज्ञानातून त्याला कळतं की फलकटतो संसार येथे सार भगवंत. आणि मग भगवंत हे सार जर असेल तर बाकी जगताकडे पाहण्याचा जो विपरीत दशा होती, विपरीत म्हणजे असतं एक आणि दिसतं वेगळं, त्याला काय म्हणायचं, विपरीत भावना. तर ते विपरीत भावना इंद्रियाची जाते. असं भगवंताच्या शरणागतीचा फायदा आहे. त्या भगवंतानं माझ्यासाठी धावावं गजेंद्र म्हणतो. अनन्यत्वी मनवून मना चित्त होय चैतन्य घना, बुद्धी होय समाधान, अहंता संपूर्ण सोहमत विविरे. पहिलं सांगितलं इंद्रियाचं भान म्हणजे बाह्य इंद्रिय. कोणची,
5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय याचं असणारं भान विपरीत भान जातं, त्याला सत्य स्वरूपाचं ज्ञान येतं. वाचा रामाचं चिंतन करायला लागते, कान भगवंताचं गुण ऐकायला लागतात, डोळं देवाचं रूप पाहायला लागते. हे सगळी क्रिया त्याची भगवंताच्या शरणगतीनं जाते. आता आतली इंद्रिय आहेत. अंत म्हणजे आतली, करण म्हणजे इंद्रिय, सरळ अर्थ आहे त्याचा. आत किती इंद्रिय आहेत? कोणी त्याला 5 मानली, कोणी 4 मानली. चित्त, बुद्धी, मन आणि अहंकार, आणि 5 अंतःकरण म्हणतात. तर अंतःकरण 5 म्हणा 4 म्हणा काय फरक पडत नाही. तर अंतःकरणामध्ये 4 हिस्से आहेत. कप्प कप्प. एक आहे अहंकार, दुसरा आहे मन, तिसरा आहे बुद्धी, चौथा आहे चित्त. आता या मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे 4ही मिळून काय होतं? अंतःकरण होतं. एकाच मनुष्याला दादा, बाबा, काका म्हणून नावं असतात, तसं अंतःकरणालाही 4 नाव आहेत. अंतःकरण जर मी करायला लागलं तर त्याला अहंकार म्हणायचं. अंतःकरण जर संकल्प विकल्प करायला लागलं, चांगल्या कामाचा विचार इच्छा करणं, त्याला काय म्हणायचं? संकल्प म्हणायचं. आणि त्या संकल्पाला जे हाणून पाडतं, आतल्यात असतं का नाही, त्याला हाणून पाडतं, त्याला म्हणायचं विकल्प. संकल्पन विकल्प जे अंतःकरण करतं त्याला म्हणायचं मन. बुद्धी मग सांगितलं निश्चय करते, हे करायचं म्हणजे करायचं, ते करायचं नाही म्हणजे नाही. हा निश्चय करते, तिला निश्चयात्मिका बुद्धी म्हणतात. म्हणजे अंतःकरणच आहे, पण अंतःकरण निश्चय करायला लागलं की त्याला बुद्धी म्हणायचं, संकल्प विकल्प करायला लागलं की मन म्हणायचं, मी करायला लागलं की अहंकार म्हणायचा. आणि तेच अंतःकरण जर चिंता किंवा चिंतन करायला लागलं तर त्याला चित्त म्हणायचं. आता आमचं चित्त संसारामध्ये चिंतन करतं, पण ते चिंतन नसतं, चिंता असते. आणि परमार्थामध्ये चिंता जरी केली तरी ते चिंतन असतं. परमार्थात सुद्धा चिंता असते. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे, पुसावेशे हेची वाटे, जे जे भेटे तयाशी, देव कृपा करील मज काय लाज राखील. तळमळ जी असते ती चिंता आहे, पण ती चिंतन होतं. म्हणून चित्ताचं लक्षण चिंतन आहे. तर चित्ताचं चिंतन, बुद्धीचा निश्चय किंवा निश्चय, मनाचा असणारं संकल्प विकल्प, हे सगळे अनन्य भावानं एकरूप होतात. आता कसे होतात? मन असणारं भगवंताचा निश्चय करतं, मन हे राम झाले, मन हे राम झाले. अहंकार भगवंताचा निश्चय करतं, मी वासुदेव तत्वता अहम ब्रह्मास्मी, मी ते परब्रह्म मी आहे, मी देह नाही. बुद्धी त्याचा निश्चय करते, मग आम्ही वेळी सांगितले आता सांगत नाही. आणि चित्त भगवंताच्या ठिकाणी काय होतं? एकदम जडून जातं. चिंतने चिंतने तदरूपता, अशा चित्ताची दशा परब्रह्म रूप होते. म्हणजे अंतःकरण भगवंताशी एकरूप करून घेतं, तो देव आपल्याकडे आकर्षित करून घेतो. कृष्ण या शब्दाचा अर्थ काय? कर्षयती, आकर्षित करतो आपल्याकडं भक्ताला. म्हणून त्या कृष्णाचं चिंतन करताना अनन्य भक्तीच्यामुळे एवढा फायदा होतो. गजेंद्र बोलू लागला. अनन्यत्वी मनावून मना चित्त होय चैतन्य घना, बुद्धी होय समाधान, अहंता संपू. असू द्या, पुढची वाचा. तेव्हा भूते होती चिदाकार, विषय होती तन्मात्र, अनन्य शरणत्वाचे सूत्र, संसार चरित्र परब्रह्मा. अंतःकरण आणि बाह्य इंद्रिय हे दोन्हीची ज्या वेळेला भगवंताच्या ठिकाणी एकात्मता होते त्यावेळेला मग काय राहतं? स्थूल देह आणि सूक्ष्म देह. देहाचं चिन्ह पालटतं, पहिल्या ओवीत आहे. स्थूल देहामध्ये बदल झाला, सूक्ष्म देहामध्ये बदल झाला. आता ह्या 3ऱ्या ओवीमध्ये अंतःकरणामध्ये जे कारण देह आपल्या शरीरामध्ये, अज्ञानाचा मूलक जो, ते सगळंच असणार अज्ञान बी जातं. म्हणजे काय होतं? जगाकडं पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा बदलतो. आपल्याला आंधळं पांगळं, उंच ठेंगणं, काळं वेरं, ह्या जातीचा त्या जातीचा हे दिसतं, पण त्याला काय नाही. सर्वम खल्विदम ब्रह्म, सगळं परब्रह्म रूप आहे. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, ही दशा त्याच्या अंतःकरणामध्ये प्राप्त होते. म्हणून सगळी सृष्टी परब्रह्म रूपानं होते. देव कसा आहे? समय, समचरण दृष्टी, आणि जग विषमय. पण साधकानं जर भगवंताला शरण गेलं, त्या भगवंताचा एवढा पगडा त्याच्यावर पडतो, तो तन्मय होतो. तन म्हणजे त्या भगवंताशी एकरूप होतं. जसं सगळं पाणीमय झालं की जलमय म्हणतो, तसं भगवत रूप झालं की तन्मय म्हणतात. तदरूपता, तन्मय, मदरूपता हे शास्त्रातले शब्द आहेत.
तर साधक तन्मय होतो त्या भगवंताशी, आणि एकदा का भगवंताशी तन्मय झाला की मग त्याच्या दृष्टीतला दोष जातो. सगळ्या जगामध्ये आम्हाला जे वेगळं वेगळं दिसतं, स्त्री पुरुष लहान मोठा, त्याला काहीच दिसत नाही, सगळं भगवत रूप दिसतं. म्हणजे विठ्ठल विस्तारीला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मनी मानसी, सगळं व्यापकत्वानं परब्रह्म दिसतं. मग याला तन्मयता म्हणतात. म्हणजे जगत अवघ ब्रह्मय. तुकोबारायचे गोड सांगतात, आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धुवून सांडिले. विषम म्हणजे वेगळं वेगळं, हे वेगळं ते वेगळं ते तसं. अगोदर कसं दिसत होतं? कृपा नव्हती तोपर्यंत, शरणांगती नव्हती तोपर्यंत कसं दिसत होतं? त्याला बी प्रमाण आहे. अज्ञात बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, धरू जाता संग तरी तो होय बाधक. बाधक दशेला बद्ध अवस्थेला जाणारा गजेंद्र आता हळूहळू चिंतनानं मोक्षाकडे निघाले. त्याचं गोड चिंतन आहे का? ओ वावया अनन्य शरणा पाहिजे भाग्य सत्व संपन्ना, तेने भाग्ये गजेंद्र गहना करीतो नमना भगवंता. नात्रया म्हणतात हे एका जन्माचं काम नाही, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एका जन्माचं शक्य नाही. एका जन्मात आपण जरी आता झालो तर भाग्यवानच आहे, पण त्या एका जन्मान झालेलंच नसतं, मागच्या अनेक असणाऱ्या जन्मामध्ये आम्ही केलेलं असतं. आणि म्हणून त्याला भाग्य लागतं. फलोन्मुख पुण्याला भाग्य म्हणतात. भाग्य भाग्य कशाला म्हणायचं? पाप आणि पुण्याच्या माध्यमातून माणसं जन्माला येतात निम झाल्यावर, पण त्याचं जे पुण्य असतं ते फल द्यायला सुरू झालं की मग त्याला म्हणायचं भाग्य. फलोन्मुख पुण्य हा भाग्य आहे. मग ते पुण्य कसं लागतं? एकदम मुख्य गठ्ठा लागतं, आणि तेच असणारं मजबूत पुण्याचा गठ्ठा भोग द्यायला सुरू झाला त्याला म्हणायचं भाग्याचा उदय. किंवा चांगली बुद्धी सुचते भगवंताच्याकडे नेणारी, आणि मग त्याला भगवंताला अनन्य रूपानं शरण जाण्याची काय होते? दृढ अशी बुद्धी प्राप्त होते. किती जणाला होते? आम्ही लोकांकडे बघतो, भजन करतात, आमच्यासारखे कीर्तन करतात, पोत्या सांगतात, मग लोकांना वाटतं परमार्थी काय बाबा. अरे पण अनन्य कुठे? अनन्य नाही आम्ही. इथं थोडा इचू निघू दे, पळून जाईल. कुठे अनन्य? म्हणून अनन्यासाठी भाग्य लागतं. नुसता बोलका वेगळा, परमार्थात दिसणारा वेगळा, पण असणं महत्वाचं असतं. आणि तीच असण्याची दशा परमभाग्यानं प्राप्त होते. संत म्हणतात आम्ही दैवाचे दास पंढरी रयाचे आम्ही भाग्यवान होतो, म्हणून आम्हाला असणारं हे कार्य घडलं. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी, याच्यासाठीच त्यांचा जन्म असतो, आणि तो जन्म भाग्यानं प्राप्त होतो. ते भाग्य एका पशुला, हे एक महत्वाचं आहे, अजून अंडरलाईन करा. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काही उपजताच मरतीन, बहिरे अंध होती, पांगुळ मुखे. माणसाची एक भूमिका लक्षात ठेवा. माणसाला 2 कामं करता येतात जन्मामध्ये. पहिलं फेडता येतं, नवं निर्माण करता येतं. काय करता येतं? पहिलं कर्ज फेडता येतं, नवीन पुण्य निर्माण करता येतं. पापी करता येतं, काय तुम्हाला करायचं करा. पहिलं फेडता येतं, पुन्हा निर्माण करता येतं. पण पशुला एक असतं, फक्त पहिलं फेडता येतं, नवीन निर्माण करता येत नाही. पालखीला बैल झोपला तरी सुद्धा त्याला पुण्य होत नाही. कुठल्याही महाराजाला विचारा. माऊलीच्या पुढे घोडे आहेत का नाही, आपण सगळे पाय पडतो, ते त्याच्या भाग्यानं त्याच्या पाया पडतो. आता ज्ञानोबरायच्या मनात आल्यावर उद्धार करतील, त्यात काय प्रॉब्लेम नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, पण त्यांच्या मनाला नाही आलं तर मग त्याला क्रममुक्तीनं जावं लागतं, माणसाचा जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसालाच काय करावं लागतं? पुण्य आणि पाप निर्माण करता येतं, मागचं बी फेडता येतं. म्हणून केले होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे, ही दशा माणसाच्या जन्माला प्राप्त होते. आता गजेंद्र पशु आहे, त्याला फक्त भोगून आपलं कर्म सारता येतं, पाप सारता येतं, पुण्य भोगता येतं. हत्तीला जर पुण्य असेल तर मग राजाच्या घरी जाईल, त्याच हत्तीचं जर पाप असेल तर मग सरकशी जाईल, बिचारा त्रास होईल त्याला. काय लहान एखादा उन्मत असेल तर जंगलात राहील. कुत्र्याचं मांजराचं सगळ्याच घ्या, सगळं सांगत नाही बसत. तर का सांगूच, कुत्र्याचं पुण्य असेल तर कार गाडीमध्ये म्हणून बिस्किट घातं, आणि पाप असेल तर खरजोलं गटारात पडतं. हे फक्त भोगता येतं त्यांना. पशुना भोगता येतं, संचित जमा करता येत नाही. पण हा गजेंद्र बघा, भगवंताच्या चिंतनामध्ये जो लागला, त्याला जे ज्ञान प्राप्त झालं, याला म्हणायचं सतसंग. कुणाचा सतसंग? अगस्तींचा शाप झाला इंद्रद्युम्न राजाला, आणि त्या शापानं परिवर्तित ज्ञान त्याचं तसंच राहिलं. शरीर बदललं पण अंतःकरण नाही बदललं.
म्हणून त्याला त्या गजेंद्र रूपामध्ये त्याला ज्ञान झालं आणि हे परम भाग्यानं ज्ञान होतं. तसं भाग्य आमच्या जीवनामध्ये व्हावं हेच लक्षण भगवंताकडे नेहमी प्रार्थना करावी. गजेंद्र असून सुद्धा त्याला पूर्वचिंतना माध्यमातून किंवा पूर्वपुण्य ठेवा ओढवला म्हणा, त्या ज्ञानानं तो भगवंताचा धावा करतो. ओंकार ब्रह्मरूप पूर्ण त्यासी प्रकाशी चैतन्य घाना, त्या भगवंतासी नमना काया वाचा मने अनन्यत्वे. 3 लक्षणं सांगितली गजेंद्रानं. ओंकार प्रत्यक्ष परब्रह्म आहे, त्या ओंकाराचा अधिष्ठान चैतन्य आहे आणि या दोन्हीच्या माध्यमातून आपल्याला जे कळायला लागलं त्याला ईश्वर म्हणतात, त्यालाच भगवान म्हणतात. म्हणजे मूळ जे चैतन्य आहे त्याला केवळ अद्वैत म्हणतात. ते काही करत नाही, त्याच्यानं काही होत नाही, काहीच नाही, नुसता पेधा काय नसतं परब्रह्म, काहीच करत नाही. काही जर केलं म्हटलं की त्याला काय होतं, हे लागतं, उपाधी लागते. आणि उपाधी लागली की त्याला देवत्व राहत नाही. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. म्हणून जे मूळ चैतन्य आहे त्याला म्हणायचं केवळ अद्वैत. मग पुन्हा काय झालं, त्या केवळ अद्वैतामध्ये एक सहज स्फूर्ती निर्माण झाली. स्फूर्ती म्हणजे आता काहीतरी करावा अशी स्फूर्ती झाली की त्याला इच्छा म्हणायचं, त्यालाच प्रधान किंवा त्यालाच प्रकृती, त्यालाच असणारं माया असं म्हटलेले. त्या मायेनं पुन्हा त्याच भगवंताच्या निमित्तानं केला ईश्वर, आणि तो ईश्वर भगवान झाला आणि सगळ्या सृष्टीची रचना करू लागला. उपजणे, पाळणे आणि संहारे सगळं करू लागला. आता गजेंद्र काय म्हणतो, जे मूळ अधिष्ठान आहे केवळ अद्वैत, ते असणारं जगतामध्ये प्रकट झालं ते ओंकार रूपानं. त्या भगवंतामधून एक श्वास आला, त्या श्वासामध्ये अकार, उकार आणि मकार या रूपानं प्रणव म्हणजे ओंकार निर्माण झाला. त्या ओंकारामध्येच विराट आणि विश्वरूपानं ब्रह्मांड करता निर्माण झाला. आकार चरण युगुळ, उकार उदर विशालन, मकार मंडलाकार मस्तकाकारे. म्हणजे एवढं मोठं असणारं ते विशाल रूप झालं, तो ईश्वर, त्याला म्हणायचं भगवान. तो आतमध्ये बी आहे आणि बाहेर बी आहे. समष्टी स्वरूपानं विराट रूप आहे आणि व्यष्टी रूपानं ईश्वर सर्वभूतानां. हृदेषु अर्जुन तिष्ठती भ्रामयान सर्व भूतानी यंत्रारूढानी मायेया. असा जो भगवान आहे त्या भगवंताला माझं अनन्य शरणागती आहे. कारण मूळ चैतन्य धावत नाही, मूळ चैतन्य पळत नाही. मूळ असणार ओंकार रूप आहे, तो शब्दब्रह्म आहे, अपौरुषेय आहे. आणि ईश्वर मात्र सगुण निराकार आहे. कुणाच्या का रूपानं तो असणारा काय करील, माझं सोडवण करील. म्हणून त्या ईश्वराला म्हणजेच भगवंताला माझं लोटांगण आहे, मी त्याला अनन्य शरण आहे. गजेंद्र म्हणतो ओमित्येकाक्षरं ब्रह्म हे भगवद्गीतेचे निजवर्मा, स्वये बोलिला पुरुषोत्तमा. ओंकार ब्रह्म वेद बीजत्वे. ओमित्येकार ब्रह्म असं वेदामध्ये श्रुतीनं सांगितलं. वेदातल्या मंत्राला श्रुती म्हणतात. आणि त्याचाच आधार घेऊन भगवंतानी अर्जुनाला सांगताना सुद्धा हेच सांगितलं. म्हणजे ओंकार रूप म्हणजे शब्द ब्रह्म आहे. त्याच्यात उ आहे, पुन्हा म आहे, पुन्हा अर्धा रपार आहे, वर एक बिंदू आहे, त्याला आपण काय म्हणतो, ओम म्हणतो. आता हे ओम निघालं कुठं, हा ध्वनी आहे, हे अक्षर नाही, हा ध्वनी आहे. आणि ध्वनी म्हणजे आवाज. आता नुसता आवाज आला, तो ध्वनी हेच असणारा शब्द ब्रह्म आहे. तुका म्हणे पहा शब्दाचे हा देव, शब्देची गौरव पूजा करू. फक्त हे नाद ब्रह्म म्हणतात. आणि तेच नाद ब्रह्म एकम एवम अद्वितीयमय. म्हणून त्याच्याच असणारा विस्तार ईश्वर रूपानं, ब्रह्मा विष्णू महेश रूपानं, सगळ्या सृष्टी रूपानं तेच दिसायला लागलं. सुरुवात मात्र त्याची प्रणवातून म्हणजेच ओंकारातून झाली. म्हणून ओम नमोजी. ओम कुणाच, ओम आद्या, म्हणजे हे ओम आहे ते आद्या आहे सगळ्याच. ओम नमोजी आद्या. मग याला ओळखलं कोणी, वेद प्रतिपाद्या. वेदाने त्याचं प्रतिपादन म्हणजे अभ्यास केला. जय जय स्वसंवेद्या, ते स्वतःलाच जाणतं, दुसऱ्याला जाणण्याची शक्ती त्याच्यामध्ये नाही. जय जय स्वसंवेद्यान, त्याचं नाव काय आहे, आत्मरूपा. म्हणजे आत्मरूपा हे त्याला पहिलं नाव पडलं, हे ज्ञानोबारायांनी सांगितलं. नाहीतर अगोदर त्याला नाव नव्हतं. अशा भगवान निरनावी नाम भगवंताला माझा असणार अनन्य भावनेनं शरण आहे. गजेंद्र म्हणतो ओंकार बीज सनातन स्वर वर्ण उच्चार ब्रह्म पूर्ण,
भूत भौतिके चैतन्य घन त्या भगवंता नमन अनन्यत्वे. गजेंद्र म्हणतो मूळ जे ओंकार स्वरूप आहे त्यालाच प्रणव म्हणतात. आणि त्याच्यामधून मग हे झाले, स्वर झाले, वर्ण झाले, व्यंजन झाली. आपल्या मराठीमध्ये बी जास्त आहेत व्यंजन. 52 अक्षरात करीशी 50 अक्षरे करीशी बरोबरी. शेखी तुझे तोंड वैरी तुझं राया राया. रकारा पुढे एक मकार मांडिका. म्हणजे 52 अक्षर आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, मुळाक्षरामध्ये. त्याच्यात 52 अक्षर आहेत. अशी श्रीमंत भाषा कुठलीच नाही. म्हणून माझ्या मराठीचा बोल कौतुके तो अमृतातेही पैजा जिंके. तर या पहिल्यांदा ओंकारापासून हे व्यंजन झाली, 16 स्वर झाले, पुन्हा ही अक्षर झाली. आणि या प्रत्येक अक्षराचं अधिष्ठान आहे ओंकार. आपण थोडं नीट विचार करत नाही. प्रत्येक अक्षराचं काय आहे? ओंकार. आता ह्याच्यातला आपण एक घेऊ क. या कच्या मागं आलंय का नाही ते काढा बरं. क म्हणा बरं. यालाच म्हणायचं अधिष्ठान. ध म्हणा, द म्हणा, काय म्हणा, त्याच्या मागं आलंच. आणि तो म्हणजेच अधिष्ठान आहे, तो ओंकार आहे. म्हणजे एकही अक्षर त्याच्या विना उच्चारता येत नाही. म्हणून या प्रणवाचा, ओंकाराचा अधिष्ठाता परमात्मा आहे. आणि त्याच्यातूनच जगत निर्मिती झाली, व्यंजन झाली, नाम आलं, रूप आलं. हे सगळ्या जगताचा विस्तार झाला. त्याच्यातच विस्तार झाला आणि त्याच्यातच संपला. येतो आई इमानी भूतानी जायंते येन जातानी जीवंती येन प्रयंत्याभिसविशंती तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म. म्हणजे ज्याच्यावर जगत निर्माण होतं, ज्याच्यावर जगतं आणि ज्याच्यात संपतं असं जे केवळ चैतन्य. गजेंद्र म्हणतो त्याला माझा नमस्कार आहे. जो या सर्वादी कारणा स्वये अकारण आपणा. वा. त्या श्री पुरुषोत्तमासी नमन अनन्य शरण अनन्यत्वे. गजेंद्र बोलतोय शंकाच वाटते. हत्तीला एवढं कसं ज्ञान असेल ना. बहुतेक नाथरायांनी त्याच्या मुखातून ज्ञान दिलं म्हणून आजही हत्ती हुशार असतात. सर कसे आपण महादेवाच्या पिंडीची पूजा केलेली, नारळ फोडलेली बघतो. हुशार प्राणी आहे तसा. जाऊ दे, मला बुवावीकडे यायचं आहे. पुन्हा वाचा. जो या सर्व अधिकारणा स्वय कारणापणा. त्या श्री पुरुषोत्तमासी नमना अनन्य शरण अनन्यत्वे. गजेंद्र म्हणतो त्या पुरुषोत्तमाला मी अनन्य भावानं, अनन्यत्वानं शरण आहे. शरण म्हणजे नम्र भाव. अनन्य भावानं शरण आहे. त्याच्या आधीची ओळी मला अर्धी घ्यायची. तर जो परमात्मा काय आहे, सगळ्याचं आधी बीज आहे आणि तो अकारण आहे. तो सगळ्याचं कारण आहे. आणि पुन्हा म्हणतात तो सगळ्याचं कारण नाही. कारण याला म्हणायचं अधिष्ठान. पाऊस पडला आणि वड्याला पाणी आलं. आपल्यात तर पाऊस नाही पडला, मग माणसं काय म्हणतात, ज्या आरती वर पाऊस पडला त्या आरती वड्याला पाणी आलं. म्हणजे कारण वड्याला पाणी आलेल्याचं कारण काय? पाऊस. तसं जगत ज्या आरती निर्माण झालं त्याचं कारण कोणीतरी असेल ना. म्हणून तो परमात्मा त्याचं कारण आहे. मग सगळे म्हणायला लागले परमात्मा जर जगताचं कारण आहे, जगाला जर त्यानं निर्माण केलं असेल तर मग कसं कारण आहे बाबा? तर शास्त्र सांगितलं तो अकारण आहे, तो काहीच करत नाही. आता आली का पंचायत? म्हणजे त्याच्याशिवाय झालं नाही आणि त्यानं काही केलं नाही. आता कोण खरं मानेल? आपल्याला सगळे बावळट मानतील. पण सत्य हे कटू असतं, सत्य हे गुढ असतं. ज्ञान गुढ गमे ज्ञानदेवा लाघले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केली. हे प्राकट्य आहे त्याच. जो काहीच करत नाही आणि त्याच्याशिवाय काही होत नाही, मग काय निर्माण झालं तर त्या चैतन्यापासून स्फूर्ती म्हणजे माया होते आणि त्याचाच आधार घेते जग निर्माण करते. कोणी केलं? मग मायेनं केलं. कुणापासून केलं? त्याच्या आधारानं केलं. म्हणजे जसं पतिव्रता पत्नी कपाळाला कुंकू असल्यावर सुवासिनी म्हणून जिथं तिथं जाऊन काय करते, हळदी कुंकून लिहून येते. पण तिथं काही मालक संग नसतो, पण तो कपाळावर असल्यामुळेच तिला असणारं हळदी कुंकू लावतात ना. म्हणजे तो काही करत नाही, पण ही सगळ्या त्याच्या जीवावर ही सगळं गाव फिरून येते. म्हणजे ते होतं ते मंगळागौरीला ती हरभरा वगैरे मिळत होते, वंजळ. तसं ते लक्ष नाही. तसं माया ह्याची पतिव्रता आहे, परमात्मा तिचा मालक आहे. त्याच्यापासून निर्माण झाली आणि त्या मायेनं सगळं निर्माण केलं. एकलेची न कंठेची म्हणून येणे.
केली निर्माण 14 ही भुवने, चंद्र मेघ गगन सूर्य तारांगणे, आणि काही महाभूते भौतिके भिन्न भिन्न हो. केली, इथं काय झालं? केली. मग आपलं काय चिंतन, हे काय करत नाही, केली. आता केली म्हटल्यानंतर अपवाद आला, काय करत नाही. मग पुन्हा म्हणायचं केली नाही, झाली. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. तिथं क्रियापद आहे केले आणि इथं क्रियापद आहे झाले. आता केले का झाले, दोन्ही बी खोटे. करणारी माया आहे, झालं बी मायेमुळं. फक्त ह्याच्याशिवाय काय होत नाही. जरा सोपं सांगू का, ह्याच्याशिवाय काय होत नाही आणि हा काय करत नाही. मग काय करतो, बायकोला पुढे धाडतो. आणि एखाद्या मालकाला भांडण नाही होत ना, मग बायकोला पुढं लावतं. मग भांड ते बरोबर, तिला सगळं पाठ असतं. ते कितीतरी शिवाय द्यायला वन्स मोर एकदा बी नाही. तसं हे मायेला पुढं करतो, जगत निर्मिती करतो. जगत संपवायच्या वेळेला मायेला आपल्या असणाऱ्या एका अंशामध्ये गडप करतो आणि सगळा प्रळय होतो. म्हणून गजेंद्र म्हणतो, यानं काही केलं नाही, कारण आहे पण केलं नाही. म्हणजे ह्याच्यामुळं झालं म्हणजे कारण, ह्याच्यामुळं झालं म्हणजे कारण, पण ह्यानं केलं नाही म्हणून अकारण आहे. म्हणजे कारण आणि अकारण ह्या दोन्हीच्या वेगळ्या. ऐका, करणं आणि न करणं हे दोन विरुद्ध धर्म आहेत. आणि पुढे पुरुषोत्तम शब्द आलाय, हे फार महत्वाचं आहे. करणं आणि न करणं हे दोन धर्म आहेत. ह्यानं काही केलं नाही आणि ह्याच्याशिवाय झालं नाही. मग आता हे काय झालं, दोन विरुद्ध धर्म आले. जमतं का नाही? एक माणूस मरत होता, एक माणूस मरत बी नाही जगत बी नाही, किंवा ज्याला जन्म बी नाही मरण बी नाही. हे दोन धर्म आहे का नाही? आता तुम्ही इथं आहे पण घरी आहे का नाही? पण एक माणूस इथं बी आहे घरी बी आहे. हे दोन विरुद्ध धर्म आले का नाही? दोन विरुद्ध धर्म एका ठिकाणी नांदतात, त्याला म्हणायचं पुरुषोत्तम. आपण नुसतं पुरुषोम आहे, पुरुष आहे पण ते उत्तम आहे. म्हणून आता तुम्ही इथं आहे पण घरी नाही, मी इथं आहे पण घरी नाही, पण देव घरी आहे का नाही? अरे पाकिस्तान सुद्धा आहे ना, सगळीकडे तो व्यापक आहे. म्हणून त्याचं नाव आहे पुरुषोत्तम. त्याला जन्म आहे का नाही? मग आपण गोकुळाष्टमीला कोणाचा करतो, रामनवमीला कोणाचा करतो? म्हणजे आहे जन्म आपल्यासाठी, तर तो जन्माला येतो. होय भक्ती केला तैसा. बरं मरण आहे का? कधीच नाही त्याला मरण. मग मरण नाही, पण अवतार कुठं राहिले? येत नाही उरू आले अवतारण, येरते पामर जीव किती. म्हणून ज्याला मरण भी आहे नाही बी, जन्म बी आहे नाही बी, तो व्यापक आहे नाही बी. आता हे लई मोठे वेद दमला माझ्यासारख्यानं काय बोंबलो. एवढा जो प्रभू आहे हे पुरुषोत्तम वर्णन आहे. म्हणून तो जगताचं कारण आहे आणि पण त्यानं काही केलं नाही, अकारण आहे. हे सगळं करण्यासाठी मध्ये मायेचा स्वीकार करावा लागतो आणि ती माया ईश्वराला निर्माण करते, जगत असणारे करते आणि तो ईश्वर सगळ्याला सोडवतो. तो ईश्वर भगवंत आहे, अवताराचा अवतार आहे. त्या ईश्वराला माझं नमन आहे. त्यानं आपल्या असणाऱ्या वाहनावर बसावं, या नकराच्या हातून मला सोडवावं, अशी गोड विनंती अनन्यत्वानं तो गजेंद्र करू लागला. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे ज्याचे अंशांश, ऐसा परेशाचा जो ईशा, नमन माझे त्यास अनन्यत्वे. परेशाचा ईश, ब्रह्मा विष्णू महेशाच्या अंशाचे अंश, एवढं दोन शब्द ठेवा ध्यानात, मग त्याचा विस्तार करू. परेशाचा परेश आणि ब्रह्मा विष्णू महेशाच्या अंशाचे अंश. ऐका, आता एक असतो अंश आणि दुसरा असतो अंशी. मी मागं उदाहरण दिलं होतं तुम्हाला, ते फक्त ध्यानात असेल. समुद्राचा अंश असतं मीठ आणि मिठाचा अंशी असतो समुद्र. पृथ्वीवर दगड उचलला तर तो असतो अंश आणि पृथ्वी असते अंशी. तसं हे परमात्मा काय आहे, ब्रह्मांडाचा मालक अंशी आहे, अंशी. आणि याच्यापासून एक अंश निर्माण झाला, त्याचं नाव आहे ईश्वर. आणि ईश्वरापासून रजोगुण, रजोगुणातून ब्रह्मा, सत्वगुणातून विष्णू आणि तमोगुणातून रुद्र झाला. म्हणजे अंश कोण? ब्रह्मा विष्णू महेश. त्यांचा अंश कोण? ईश्वर. आणि ईश्वराचा अंश अंशी म्हणजे परमात्मा. म्हणून जो ब्रह्मा विष्णू महेशाचा अंशाचा अंश, आजोबा अंशाचा अंश म्हणजे केवळ अद्वैत हे चैतन्य, त्याला माझा नमस्कार आहे. अशा स्वरूपानं गजेंद्र इतक्या खोल रूपानं त्याचं चिंतन करतो. काय ठेवलं त्यानं? सगळ्याचा अंशाचा अंश आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे, अशा त्या भगवंताला माझं अनन्य भावानं शरणंगत आहे. हे अनन्य शब्द सारखा येतोय बरं का. देवाला शरण जाताना देवच स्वरूप व्हायचं आणि मग शरण जायचं. पटतंय काय?
14व्या अध्यायातलीच नाही 18व्या अध्यायातली 1400वी ओवी. मी पहिल्यांदा ह्या ओवीवर प्रवचन केलं. दृष्टांत आहे तिला. सुवर्ण मनी सोनया कल्लोळू जैसा पाणीया तैसे मज धनंजया शरण येते. पाणी असणार गंगा समुद्राला शरण जाते. म्हणजे गंगेत काय पाणी, समुद्रात काय पाणी. आता गंगेत मिळाल्यानंतर गंगा समुद्रापासून वेगळी राहते काय? काही नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमेन अवघ्या झाल्या उर्मी एक बाई. तसं आपल्या उर्मी सर्व संपल्या पाहिजे. जीव ब्रह्मैव नापार या भूमिकेला गेलं पाहिजे. आणि असा गजेंद्र त्या भगवंताला शरण जातोय. आता तो देव का धावणार नाही, कसा धावेल ते बघूया.